आणि यानंतर बातमी अर्थसंकल्पासंदर्भातली। मोदी सरकारनं अर्थसंकल्प सादर केला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं बजेट सादर केलं। यंदाचं बजेट हे 50 लाख कोटींच्या वर आहे। दरम्यान महाराष्ट्राला यातनं काय काय मिळालंय पाहूया। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केलं, ज्यातून करदात्यांना नव्या सवलतीची घोषणा झाली नाही, पण देशाचं बजेट हे आता 50 लाख कोटींच्या वर पोहोचलंय। एकूण 53,47,315 कोटींचं बजेट अर्थमंत्र्यांनी सादर केलं। यात विविध विभागांनुसार विचार केला तर रस्ते परिवहन 5,98,520 कोटी, संरक्षण 5,94,585 कोटी, त्यानंतर ग्रामीण विकास 2,73,108 कोटी, कृषी विभाग 1,62,671 कोटी, तर आरोग्य 1,04,599 कोटी, शहरी विकास 85,522 कोटी, सामाजिक कल्याण 62,362 कोटी अशा प्रकारे वाटप करण्यात आलंय। केंद्रीय बजेटमध्ये नव्या 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचीही घोषणा करण्यात आली, ज्यात मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे। यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलीगुडी यांचा समावेश आहे। ये बजट ट्रस्ट बेस्ड गवर्नेंस और ह्यूमन सेंट्रिक अर्थरचना के विजन को साकार करता है। एक ऐसा यूनिक बजट है जिसमें फिस्कल डेफिसिट कम करने, इन्फ्लेशन कंट्रोल करने पर फोकस है। ये बजट भारत की वैश्विक भूमिका को नए सिरे से सशक्त करता है। महाराष्ट्राचा विचार केला तर बजेटमधून 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। कराच्या रूपात परतावा 98,306 कोटी असेल, तर मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी 6,103 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। यासह मुंबई मेट्रोसाठी 1,702 कोटी, पुणे मेट्रोसाठी 517.74 कोटी, MUTP 3 मुंबईसाठी 462 कोटी, MMR मध्ये ग्रीन मोबॅलिटीसाठी 155.32 कोटी, समृद्धी महामार्गावरील ITS साठी 680.79 कोटी, याशिवाय ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी 378.38 कोटी, ॲग्री बिझनेस प्रकल्पासाठी 167.28 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 283.77 कोटी, टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रमासाठी 385.78 कोटी, उपसा सिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी 207.10 कोटी, तर शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांसाठी 646.24 कोटी, मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाइड नॉलेज प्रकल्पासाठी 313.65 कोटी वितरित करण्यात आले। उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे। पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे। अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे। मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल। बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी आवडता विषय म्हणजे इन्कम टॅक्स, ज्यात नव्यानं काहीही बदल झालेला नाही। इन्कम टॅक्समध्ये बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार आहे। टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार आहे। शिवाय अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटींपर्यंत करण्यात आली आहे। नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल, तर ITR रिटर्न हे 31 जुलैपर्यंत दाखल करता येऊ शकणार आहे। अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर सुद्धा कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही। गेल्या वर्षीप्रमाणेच टॅक्स स्लॅब असेल, म्हणजेच नव्या कर प्रणालीनुसार 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, पण 12 लाखांच्या वर उत्पन्न असल्यास 4 लाखांपासूनच्या उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागेल।
तर न्यू टॅक्स रिझिमनुसार 4 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नसणार आहे. 4 ते 8 लाख यासाठी 5%, 8 ते 12 लाखांसाठी 10%, 12 ते 16 लाखांसाठी 15%, तर 16 ते 20 लाखांसाठी 20%, यासह 20 ते 24 लाखांसाठी 25% आणि 24 लाखांच्या पुढे 30% टॅक्स आहे. डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये नवीन आपल्याला जी काही त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे. आणि आता डिव्होल्युशनमध्ये आपण मागच्या वेळेसपेक्षा वाढून 6.44% गेलेलो असल्यामुळे आपल्याला यावर्षी 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळतील. मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहेत. विकसित भारताच्या दृष्टीनं मांडलेलं बजेट असून तरुणांच्या इच्छा पूर्ण होतील असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तर युवा शक्तीचं बजेट असंही नाव मोदींनी दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.